हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टर वरील क्रॅमर्स रूल बघणार आहोत. तर म्हणजे क्रॅमर्स रूल म्हणजे काय, अनडिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे हे ऑलरेडी आपण लास्ट सेशन मध्ये बघितलेलं आहे. तर आज आपण क्रॅमर्स रूलचा यूज करून इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे बघणार आहोत. त्यासाठी आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर आपला 1.3 जो आहे त्यामधील क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे क्रॅमर्स रूल, किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला डिटर्मिनंट मेथड ही यूज केले हा वर्ड ही तिथे यूज केला जातो. ह्याचा मिनिंग सेमच आहे. आता बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. पहिला क्वेश्चन दिलेला आहे 3x - 4y = 10. ह्याला घेऊ ते इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 4x + 3y = 5. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता क्रॅमर्स रूल मध्ये x आपण कसा फाइंड आउट करतो, x ची व्हॅल्यू काय आहे dx/d, आणि y आहे आपला dy/d. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ x/d आणि डिटर्मिनंट ऑफ y/d. आणि dx ची व्हॅल्यू काय होती आपली c1 c2 b1 b2. म्हणजे तिथे असं लिहिलं तरी चालेल, x = c1 c2 upon b1 b2, a1 a2 b1 b2. सिमिलरली y ची व्हॅल्यू होती आपली a1 a2 c1 c2 डिवायडेड बाय a1 a2 b1 b2. ओके, ह्या व्हॅल्यूज लक्षात असल्याच पाहिजेत. हा एक फॉर्म्युलाच आहे, तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात हा असलाच पाहिजे. ठीक आहे. आता फक्त आपण काय करणार बघा, हे दोन आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत. तर आपण ह्याला जर कम्पेअर केलं, कंपेअरिंग विथ a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. ह्याशी जर कंपेअर केलं तर बघा आपल्याला a1 किती मिळतो 3, b1 = -4 आणि c1 = 10. सिमिलरली a2 आपल्याला मिळतो इथे 4, b2 आपल्याला इथे मिळतो 3 आणि c2 आपल्याला इथे मिळतो 5. ठीक आहे. आता x साठीचा फॉर्म्युला म्हणजे क्रॅमर्स रूलचा आपल्याला फॉर्म्युला हा आहे. तर चला आपण तो फाइंड आउट करा. एक तर तुम्ही एकत्र लिहिलं तरीही चालतं, किंवा वेगवेगळं काढून नंतर आपण तुम्ही त्याला डिवाइड केलं तरीही चालतं. तर चला पहिला डी आपण घेऊ. डी आपल्याला दिलेला आहे. डी चा फॉर्म्युला असतो a1 a2 b1 b2. मग बघा डी ची व्हॅल्यू काय असेल आपली, a1 च्या ठिकाणी आपण 3 पुट करणार, a2 च्या ठिकाणी 4 करणार, b1 च्या ठिकाणी -4. साइन कन्सिडर करायची, ते खूप गरजेचे असतात. 3 3 जा 9 -4 into 4 9 प्लस 16 4 4 जा 16. म्हणजेच आपल्याला डी ची व्हॅल्यू किती ते मिळाली 9 + 16 25. ठीक आहे. आता सिमिलरली तसा dx फाइंड आउट करा. dx चा फॉर्म्युला पुट करा. बघा dx काय असणार आहे आपला c1 c2 b1 b2. c1 किती आहे आपल्याकडे 10 आणि 5, 10 5 b1 b2 -4 आणि 3. क्रॉस मल्टिप्लाय करा. dx किती येतो बघा 10 3 जा मध्ये मायनस साइन -5 मल्टिप्लाय बाय 5. कसा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो आपण, कसा क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करतो आणि मध्ये साइन हे मायनसच असतं. 10 3 जा 30 प्लस 4 5 जा 20 = 50. म्हणजे आपल्याकडे dx मिळाला 50. सिमिलरली dy फाइंड आउट करा. dy चा फॉर्म्युला a1 a2 c1 c2. a1 किती आहे आपल्याकडे 3, a2 आहे 4. लिहा 3 4 a1 a2 c1 c2 10 5. जे आपल्या व्हॅल्यूज आपण कंपेअर करून काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज इथे आपण पुट केल्या. चला डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. 3 5 जा -10 4 जा
3 5 चा किती आहे 15, 10 4 जा 40, 15 मायनस 40 मायनस 25, म्हणजे याचा आन्सर आला मायनस 25. आता x चा फॉर्म्युला काय आहे आपला dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आपली किती आली बघा 50, लिहा इथे 50 अपॉन d आपण फाइंड आउट केलेला आहे 25, मग ती व्हॅल्यू इथे लिहिली आपण 25, 25 1 जा 25 2 जा, x कोऑर्डिनेट आले आपले, x ची व्हॅल्यू आली आपली 2. सिमिलरली y ही फाइंड आउट करा, dy अपॉन d. dy आहे आपला मायनस 25 अपॉन 25, 25 1 जा 25 1 जा गेट कॅन्सल, आन्सर इज इक्वल टू 1. म्हणजे खाली आन्सर कंप्लीट करायचं आहे x, y इज इक्वल टू 2, -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन ऑफ बोथ इक्वेशन इज द सोल्युशन. हे खाली आन्सर कंप्लीट करणं मस्ट आहे. जर आन्सर तुम्ही कंप्लीट करत नसाल आणि ते असं अर्ध सोडून देत असाल तर 1 मार्क आपला डेफिनेटली जातो. ठीक आहे, त्यामुळे कोणताही प्रश्न असेल तर मॅथ्स मध्ये कंपल्सरी खाली आन्सर कंप्लीट करणं गरजेचंच आहे, नाहीतर 1 मार्क गेला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला बाय क्रॅमर्स रूल चा यूज करून अशा पद्धतीने आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर बघा सेकंड क्वेश्चन आपण घेऊ आता. सेकंड क्वेश्चन पण सेम तसाच आहे, तोही आपण एकदा घेऊ. वेगळं असं काही नाही ह्याच्यामध्ये, फक्त ज्या व्हॅल्यूज आहेत कम्पेअर करायचं आणि त्या व्हॅल्यूज फक्त पुट करायच्या आणि फक्त सॉल्व्ह करायचं. असं इझी हा रूल आहे. 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0, म्हणजेच याला आपण 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 अशा फॉर्म मध्ये लिहून घेऊ. त्यानंतर आहे ह्याला द्या इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आहे 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. आपला जनरल फॉर्म्युला आहे ax प्लस by इज इक्वल टू c. त्या फॉर्म मध्येच आपण ह्याला लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला मिळेल देअरफॉर 6x मायनस 5y बिकम प्लस 5y इज इक्वल टू 8. याला केलं मी इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करूया, कंपेअर इक्वेशन 1 and 2 विथ इक्वेशन 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. याच्याशी कंपेअर करा, म्हणजे a1 आपल्याला किती मिळतो बघा, a1 म्हणजे पहिलं इक्वेशन आपण कंपेअर करतोय, a1 मिळतं 4, b1 आपल्याला मिळाला इथे किती आहे बघा 3, y चा कोएफिशियंट म्हणजे b1 पहिलं इक्वेशन, त्यानंतर c1 इज इक्वल टू 4 झाला. सिमिलरली a2 आपल्याकडे किती आहे बघा 6 आहे, b2 5 आणि c2 आपल्याकडे मिळाला 8. ओके, मग आता डी फाइंड आउट करा. डी काय आहे a1 a2 b1 b2 किती येतं बघा 4 6 3 5 3 4 4 5 जा 20 मायनस 18, म्हणजे डी ची आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली 2. सिमिलरली dx फाइंड आउट करणार आपण. dx चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. c1 किती आहे 4 8 आणि b1 b2 सॉरी हा b1 b2 3 5 3 5 पुट करायचे, 4 5 जा इज इक्वल टू 3 8 जा 4 5 जा मायनस 3 8 जा. आता 4 5 चा किती येतो 20 मायनस 24, 20 मायनस 24 सबट्रॅक्शन होणार आणि आन्सर आपला निगेटिव्ह मध्ये येणार का ग्रेटर नंबर साइन. सिमिलरली डीवाय बघा, डीवाय चा फॉर्म्युला आहे आपला a1 a2 c1 c2. आता a1 a2 a1 a2 किती आहे 4 6
आणि C1 C2 4 8 किती येतं बघा 4 8 जा मायनस 4 6 जा 4 8 जा 32 मायनस 24 आन्सर आपल्याला मिळाला 8 म्हणजे हा झाला आपला डीवाय तर x चा फॉर्म्युला आहे आपला dx अपॉन डी dx किती मिळाला आपल्याला -4 अपॉन डी आहे आपला 2 2 1 जा 2 2 जा आन्सर मिळाला आपल्याला -2 सिमिलरली y घ्या dy अपॉन डी dy किती आहे 8 अपॉन 2 2 1 जा 2 2 जा 4 म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळाला इथे -24 is the solution of given equations. गिवन इक्वेशन्स अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ओके तर बघा थर्ड क्वेश्चन पण सेम असाच आहे थर्ड क्वेश्चन तुम्ही करू शकता ओके त्यामुळे हा तुम्हाला मी होमवर्क देते फोर्थ क्वेश्चन पण सेम असाच आहे बघा फक्त कंपेअर करा A1 A2 B1 B2 C1 C2 या व्हॅल्यूज फक्त फाइंड आउट करा आणि अशामध्ये लिहा अशा पद्धतीने तुम्ही फोर्थ क्वेश्चन ही करू शकता तर थर्ड आणि फोर्थ हा तुम्हाला मी होमवर्क देते तो क्वेश्चन तुम्ही करू शकता तर नेक्स्ट क्वेश्चन आपण आता घेऊ क्वेश्चन नंबर 5 तर बघा आता क्वेश्चन नंबर 5 कोणता आहे त्यानंतर आपण फिफ्थ क्वेश्चन घेऊया 4m plus 6n is equal to 54 ओके ह्याला देते मी इक्वेशन नंबर 1 आणखी दुसरा प्रश्न आहे दुसरा इक्वेशन आहे 3m plus 2n is equal to 28 ह्याला देते मी इक्वेशन नंबर 2 आता ह्याला आपण कंपेअर करणार बघा सारखंच आपण सेम कंपेअर करा A1 A2 B1 B2 C1 C2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार मग चला कंपेअर केल्यानंतर आपल्याला A1 किती मिळतो 4 B1 मिळतो 6 आणि C1 मिळतो इथे 54 सिमिलरली A2 आपल्याला मिळतो 3 इथे लिहिलं गरजेचं आहे हा comparing this equation with A1 x plus B1 y plus C1 is equal to C1 त्यानंतर B2 आपल्याला इथे मिळतो 2 आणि C2 मिळतो आपल्याला 28 त्यानंतर आता D आपण फाइंड आउट करणार D चा फॉर्म्युला आहे आपला A1 A2 B1 B2 मग आता चला व्हॅल्यूज सगळे आपण पुट करून घेऊ A1 A2 आहे आपला 4 3 B1 B2 आहे 6 2 चला क्रॉस मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय बाय 2 minus 3 multiply by 6 4 2 जा 8 minus 18 D ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथे D is equal to आपल्याला मिळाला -10 8 minus 18 minus 10 आपल्याला D मिळाला सिमिलरली dx फाइंड आउट करू आपण C1 C2 B1 B2 ह्या सगळ्या व्हॅल्यू लक्षातच ठेवायच्या ह्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या असतात बघा C1 C2 किती आहे आपला 54 28 B1 B2 म्हणजे 6 आणि 2 54 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 6 इंटू 28 किती येतं बघा 54 2 जा 108 मायनस 8 इंटू 16 168 झाला दोघांचं सबट्रॅक्शन करा dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ते -50 त्यानंतर सॉरी -60 त्यानंतर dy आपण फाइंड आउट करणार dy चा फॉर्म्युला आहे आपला A1 A2 C1 C2 मग dy किती A1 आपल्याकडे आहे 4 3 54 28 क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण 4 मल्टिप्लाय बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3 428 जा 4 मल्टिप्लाय बाय 28 किती येतो 11 112 मायनस 162 तर बघा आपल्याला dy किती मिळाला इथे -50 ओके तर चला आपल्याला x चा फॉर्म्युला आहे dx अपॉन d dx किती आहे आपला -60 d आपण फाइंड आउट केलेला आहे -10 मायनस मायनस गेट कॅन्सल 0 0 कॅन्सल x आपल्याला मिळाला 6 सिमिलरली y चा फॉर्म्युला आहे आपला dy अपॉन d इज इक्वल टू dy आपल्याला मिळाला -50
अपॉन डी आहे -10, मायनस मायनस गेट कॅन्सल, 0 0 कॅन्सल, आन्सर इज इक्वल टू 5. म्हणजेच आता इथे आपण आन्सर जे आहे सोल्युशन ते आपण कंप्लीट करणार. म्हणजे इथे आपण लिहिणार x, y इज इक्वल टू 6, 5 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन्स अशा पद्धतीने लिहिणं खूपच गरजेचं आहे. ओके. आणि अतिशय सोपी अशी मेथड आहे. फक्त एक्स म्हणजे काय, वाय म्हणजे काय, डीएक्स म्हणजे काय, डीवाय म्हणजे काय, ह्या फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायच्या आहेत आणि फक्त सिम्प्लिफाय करत जायचं. ओके. अतिशय सोपी अशी मेथड आहे. ओके. तर आता आपण क्वेश्चन नंबर 6 घेऊया. क्वेश्चन नंबर 6 पण सेम असा सॉल्व्ह करायचा आहे. अशी सोपी अशी मेथड आहे ही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आता आपण 6 घेऊया. अतिशय इझी हा क्वेश्चन आहे. अनडिटर्मिनेट फक्त सॉल्व्ह करताना व्यवस्थित सॉल्व्ह करायचा, प्लस मायनस मध्ये फक्त इथे मिस्टेक होता कामा नये. बाकी अतिशय इझी अशी ही मेथड आहे. बघा इक्वेशन दिलेलं आहे 2x + 3y इज इक्वल टू, ह्याला देते इक्वेशन 1. दुसरा आहे x - y/2 इज इक्वल टू 1/2, ह्याला देते मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेऊ. म्हणजे कंपेअर करा तुम्ही. a1 आपल्याला 2 मिळाला, b1 3 मिळाला आणि c1 इज इक्वल टू 2 झाला. त्यानंतर a2 इज इक्वल टू 1, b2 इज इक्वल टू -1/2 आणि c2 इज इक्वल टू 1/2. आता ह्या केसमध्ये तुम्ही जर 2 नी मल्टिप्लाय केला तरीही चालेल, नाही केला तरीही चालेल. ओके. अशी व्हॅल्यू जरी काढल्या तरीही चालतील किंवा नाही मल्टिप्लाय केलं तरीही चालेल. जर मल्टिप्लाय जर तुम्ही केला तर बघा तिथे फक्त तुम्हाला एक स्टेटमेंट लिहावं लागेल. आन्सर काही वेगळं मिळत नाही आपल्याला, सेमच मिळतं. मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन 2 करा, म्हणजे डिनॉमिनेटर आपला 2 फक्त निघून जाईल किंवा नाही केलं तरीही चालतं. 2x - y इज इक्वल टू 1 हे इक्वेशन नंबर 3 मिळतं. ठीक आहे. मग आता तुम्ही a1 इज इक्वल टू 2, b1 इज इक्वल टू 3 आणि c1 इज इक्वल टू 2 घेतला आणि a2 इज इक्वल टू 2, b2 इज इक्वल टू -1 आणि c2 इज इक्वल टू 1 आपल्याला मिळाला. आता सिमिलरली मग सारखाच आपण a1 a2 b1 b2 ह्याच्या व्हॅल्यूज पुट करून d ची व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. a1 a2 किती आहे बघा आपल्याकडे, 2 2 3 -1. मायनस साइन वगैरे कन्सिडर प्रॉपर करायचे हा. फक्त इथे तोच महत्वाचा पार्ट आहे की आपण निगेटिव्ह वगैरे साइन मोस्टली कन्सिडर आपल्याकडे होतात, नाही होतात आणि त्याच्यामुळे फक्त इथं आन्सर चुकण्याची शक्यता असते. अदरवाईज या मेथडमध्ये तुम्हाला फुल आउट ऑफ फुल मार्क्स येतातच येतात. 2 × -1 -2 -6 आपल्याला इथे डी ची व्हॅल्यू मिळाली -8. -2 -6 ऍडिशन करणार आणि साइन मात्र निगेटिव्ह देणार. सिमिलरली आता dx फाइंड आउट करा. dx आहे आपला c1 c2 b1 b2 व्हॅल्यूज पुट करा. c1 किती आहे आपल्याकडे, 2 1 b1 b2 3 -1. व्हॅल्यूज येतात बघा, 2 × -1 -3 × 1 म्हणजे -2 -3 आन्सर मिळाला आपल्याला -5. ओके. त्यानंतर आपल्याला dy ही फाइंड आउट करायचं आहे. dy ची व्हॅल्यू कशी असणार आहे, a1 a2 c1 c2 किती येतं बघा, a1 a2 म्हणजे 2 2 आणि c1 c2 म्हणजे 2 1. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × 1 -2 × 2 2 1 -4 इज इक्वल टू -2 म्हणजे dy आपल्याला मिळाला -2. आता x आपलं कसं फाइंड आउट करणार, dx अपॉन d. dx आहे आपला -5, d आहे आपला -8. मायनस मायनस गेट कॅन्सल, 5/8 आपला झाला x. सिमिलरली y जो आहे, y आपला असणार आहे dy अपॉन d, म्हणजेच dy किती आहे आपला -2. -2 अपॉन -8. मायनस मायनस गेट कॅन्सल, 2 1 जा 4 जा 1/4 इज द आन्सर ऑफ y. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळाले 5/8, 1/4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे कम्प्लीटच केलं पाहिजे. हे आन्सर कम्प्लीट नसेल 1 मार्क जाणार.
त्यामुळे आधीपासूनच आन्सर खाली कंप्लीट करायची सवय लावून घ्या. ठीक आहे. नाहीतर आपले 1 मार्क्स असे जातात. मॅथ्स मध्ये स्टेपला खूप महत्व आहे. फक्त तुम्ही आन्सरच काढलं आणि खाली कंप्लीट नाही केलं तरी मार्क्स जातात किंवा डायरेक्टच काहीतरी लिहिलं तरी सुद्धा मार्क्स जातात. स्टेप वाईज लिहिणं, खाली आन्सर कंप्लीट करणं, प्रॉपर आन्सर असणं, ह्याला कंप्लीट प्रेझेंटेशन म्हटलं जातं आणि तसं असेल तरच आपल्याला फुल आउट ऑफ फुल मार्क्स मिळतात. नाहीतर प्रत्येक स्टेपला आपले मार्क्स कट होतात. मग भले तुमचं आन्सर करेक्ट असलं तरीही. ठीक आहे. त्यामुळे आधीपासूनच ही सवय लावून ठेवायची आहे. ओके. तर आज आपण हा प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 आपला कंप्लीट झालेला आहे. आय होप की तुम्हाला ही मेथड समजली असणार आहे आणि जर समजली असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करू शकता. ओके. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जे अपकमिंग व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सगळ्यात आधी येतील. थँक यू.